नेटवर्क में आप सभी का स्वागत करती हूँ। महिला होमगार्ड से छेड़छाड़ का दावा, पुलिस निरीक्षक अशोक मेश्राम को बर्खास्त करने के लिए धरना प्रदर्शन। हालांकि ये मामला 2019 का है। जैसे कि हम सभी जानते हैं कि निलंबित हुए यशोधरा नगर के पुलिस निरीक्षक अशोक मेश्राम के खिलाफ कई शिकायतें सामने आ रही है। ऐसा ही एक मामला प्रशांत महादेव जयकुमार और उनकी पत्नी सविता जयकुमार से जुड़ा हुआ है। आइए जानते हैं क्या है ये मामला। आज नागपुर के संविधान चौक से जयकुमार दंपति हमारे साथ है, जिनकी बहुत सारी शिकायतें पुलिस विभाग के खिलाफ है। आइए जानते हैं उनके विचार। नमस्कार, मैं प्रशांत जयकुमार। 22 तारीख 7वां महीना 2019 में मैं अपने घर में था और सुबह के टाइम में मैं अपना नहा धो के पूजा पाठ करके खाना वाना खा के बैठा था और मुझे एक अनजान नंबर से कॉल आया। तो मेरा कैसा है, मेरा व्यवसाय है सर, वाहन चालक। मैं वाहन चालक हूँ, मेरा गाड़ी का काम है, तवेरा गाड़ी है मेरे पास में MH24C 9851। तो मुझे कॉल आया अनजान नंबर से और उन्होंने मुझे बोला कि आपकी गाड़ी खाली है ना। तो मैंने हाँ है। तो बोले हिंगना जाना है। तो एक 1500 रुपये में भाड़े में बुकिंग हुई थी और मैं उन्होंने दिए हुए पते पे पाँचपावली जयसवाल आइस फैक्ट्री के गाड़ी लगाया था। वहाँ से उन लोगों को बिठा रहा, उसमें 4 महिला 4 पुरुष थे और उनके बताए हुए रास्ते से मैं हिंगना गया। और हिंगना जाने के बाद वहाँ से उन्होंने गाड़ी मेरे को पाँचपावली के ऊपर पुलिया के ऊपर रुकाने लगे और उसमें वो पीरियड में मेरे को उनके ऊपर ऐसा डाउट आया कि ये गलत तरीके के लोग हैं। तो मैंने उनको वहाँ पे उतार दिया। उतार देने के बाद मैं अपने घर को उनको पैसे की मांग करा। तो उन्होंने मेरे पे दबाव डाले, प्रेशर डाले, गाली गुप्तार करे। फिर मेरा दिमाग ख़राब हो गया। मैं अपने घर को चले गया गाड़ी लेके। अब वो टाइम था 6:30-7 बजे के करीबन, 7:30 बजे का। उसके बाद वो पता नहीं वो किसकी गाड़ी करे, क्या करे, कहाँ गए क्या नहीं गए, मुझे कुछ भी नहीं पता। मैं अपने घर में आके सो गया आराम से। और भी बाद में 23 तारीख को सुबह 10 बजे मेरे घर को पुलिस वाले आते पाँचपावली के। उसमें वो विजय यादव, उसके साथ में उसका दल था, 2-4-5 पुलिस वाले और थे। तो मैं उस टाइम में दाढ़ी सेविंग कटिंग करने गया था। तो मेरे घर के लोगों को पूछे होंगे, उन्होंने मुझे फ़ोन लगाए। मैं बोला ठीक है आ रहा हूँ। मैं गया, घर को गया तो उन्होंने मेरे को पूछे कि आप 22 तारीख को कहाँ गए थे, कल कहाँ गए थे। मतलब बुकिंग पे गया था। तो ऐसा हुआ था बोला। तो मैं उनको आधे रास्ते में उतार दिया। तो बोले किडनैपिंग का केस था बोले। और उसमें बोले आप बोले सरकारी गवाह हो, बोले साक्षीदार हो बोले, तो आपको बोले पाँचपावली पुलिस स्टेशन चलना पड़ता बोले। बोला ठीक है। मैं जाने निकला तो बोले गाड़ी भी ले लो बोले आपकी, बोले जो गाड़ी लेके गए थे। मैं वो गाड़ी भी लेके गया और गाड़ी ले जाने के बाद उन्होंने मेरे को जो बिठाल के रख दिए वहाँ पे। तो 3 दिन वहाँ पे मेरे को बिठाल के रखे। ये 3 दिन के पीरियड में मेरे पिताजी भी साथ में आए थे। लेकिन मेरे पिताजी को शाम को 5 बजे काका जी बोले, बाबा जी बोले आप चले जाओ बोले घर को, बोले आपका लड़का कब आएगा पता नहीं, बोले आप चले जाओ बोले। वो पिताजी घर में गए होंगे, उन्होंने मेरे मिसेस ने पूछी होंगी। तो पिताजी ने बोले होंगे कि उसको आप बिठाल के रखे। तो ये उस दिन और रात में वहाँ पे पुलिस स्टेशन में आए होंगे तो मेरे बच्चे के साथ। तो इनको भी मेरे से मिलने नहीं दिए और ना ही मेरे को मेरे बच्चों से, मेरे पत्नी से मिलने दिए। और तब से वो सिलसिला जो मेरे ऊपर अत्याचार हुआ, मेरे पत्नी पर अत्याचार हुआ, मेरे बच्चों पर हुआ, वो शुरू रहा। और ऐसा मुझे 4 दिन तक के बोगस में बिठाल के रखे। बोगस में बिठाल के दिन चौथे दिन मेरे को पुलिस वालों ने वो विजय यादव, PSI मनीष गोडबोले और उनके 2-4 पुलिस वाले, उन्होंने मुझे ये पैरों में डंडा डाल के उल्टा लटका के मारे, पीटे, गालियाँ गुप्तार करे। और 14 दिन मेरे को कोर्ट में पेश करके सेंट्रल जेल भेज दिए। और ये 4 दिन के पीरियड में मेरे पत्नी को, मेरे बच्चों को ये पुलिस वाले बुलाते थे और मेरे पत्नी को रात बेरात वो अशोक मेश्राम, जो आरोपी PI अशोक मेश्राम है, उन्होंने अपने कैबिन पे रात बेरात बुलाते थे। और वो हाफ बरमूडे पे, नाइट बरमूडे पे रहते थे, टी-शर्ट पे रहते थे और उसको पैसे की मांग करते थे और उनके ऊपर प्रेशर डालते थे कि अगर तू 70,000 नहीं देंगी तो तेरे पति को हम सेंट्रल जेल डाल दे। और उन्होंने वैसा ही किया। सविता जी, आपके साथ में पाँचपावली पुलिस द्वारा जो दुर्व्यवहार हुआ है उसके बारे में आप कुछ दर्शकों को बताइए। मी पाचपावलीमध्ये माझ्या पतीला भेटायला जात होती। तिथं मला भेटू नाही देत होते। काउंटर रूमवर विचारायला जात होती, सगळ्यांना भेटू द्या, एकच माझं कारण होतं, पण नाही भेटू देत होते। गेटच्या बाहेरूनच मला हाकलत होते। PI मेश्राम साहेबांना भेटायचं आहे म्हटलं तरी नाही भेटू देत होते। साहेब तिथं आहे नाही, कॅबिनमध्ये बाहेर गेले आहे, पेट्रोलिंगला गेले आहे असं नेहमीच सांगत होते। त्यांचे काही ओळखीचे पोलीसवाले होते, त्यांनी विचारलं तर ते म्हणे आम्ही हे नाही आहोत, ते नाही आहोत असे कारण देत होते आणि हाकलून देत होते।
गेटच्या बाहेर उभं राहिलं तर तिथं BJPचे दलाल ते मागं फिरत होते. रुपेश लोखंडे ते म्हणत होते का 70,000 रुपये द्या, तुमच्या पतीला आता सोडून देते, 1 घंट्यामध्ये तुमची गाडी बी सुटून जाते आणि तुमचे पती बी सुटून जाते. तर मी म्हटलं मला फक्त एक वेळा भेटू द्या. माझं एकच मत होतं पोलीस स्टेशनमध्ये का मला भेटायचं आहे, काय झालं का नाही याच्यावर मला तुम्ही विचारपूस करू द्या, त्यानंतर मी तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे. तर त्यांना मला भेटू नाही दिलं, शेवटपर्यंत भेटू नाही दिलं. दुसऱ्या दिवशी मग पुन्हा मी भेटायला गेली. अशी रात्रंदिवस मी 12-12, 1-1 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनच्या समोर उभी राहिली. प्रत्येकाने कोशिश केली, माझ्या मुलाला घेऊन पाण्यामध्ये पावसामध्ये मी तिथं जात गेली, पण मला आखरीपर्यंत नाही भेटू दिलं. मी पैसे मागितले, पण मी पैशाले 70 म्हटलं तर मी 20,000 द्यायला तयार झाली होती, पण त्यांना मला एकच अटीमुळे भेटू नाही दिलं. त्याच्यामुळे मी त्यांना पैसे शेवटपर्यंतही दिले नाही. आपको किसी महिला पुलिस निरीक्षक द्वारा PI मेश्राम के केबिन में बुलाया गया था, उस बारे में बताइए कुछ. सविता रामटेके PIS तिचा फोन आला रात्री 10:30 वाजता का तुम्हाला साहेबांनी पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये आत्ता ताबडतोब बोलवलं आहे. तर मी रात्री 10:30 वाजता एक महिलेला हो रात्री 10:30 वाजता फोन आला, तुम्हाला म्हणे आता साहेबांनी बोलवलं. मॅडम म्हटलं एवढा वेळ झाला आहे, एवढ्या रात्री मी येऊ नाही शकत, मी सकाळी येऊन जे काय ते बोलतो. आता पाणी सुरू झालं आहे, म्हटलं पाऊसही सुरू आहे, माझ्यासोबत कोणी आहे नाही, माझा छोटा मुलगा आहे. तर मी सकाळी नाही म्हणे, आता ताबडतोब या म्हणे, काम आहे म्हणे. 3 वेळा त्यांचा फोन आला. त्याच्यानंतर रस्त्यातही होतो आम्ही, पाऊस चालू होता, कुठं थांबलो होतं. त्याच्यानंतर तिथेही फोन आला का निघल्या का लवकर या, असं प्रेशर टाकू मला तिथं बदलवण्यात आलं. आणि आमच्या शांतीनगरची लाईट होती, पाचपावली पूर्ण एरियाची लाईट होती. बाहेर तिथं गेटच्या मागे समोर गेली आम्ही, तिथं 10:30 वाजता पोहोचलो, माझा मुलगा आणि मी. तर बाहेर एक पोलीसवाला उभा होता गाडीवर आपला. तर त्यांनी विचारलं साहेब आतमध्ये जाऊ का, तर म्हणे का काम आहे म्हणे. म्हटलं मॅडमचा फोन आला होता, साहेबांनी बोलवलं आहे म्हणत आहे. म्हटलं तर लाईट बी गेली आहे म्हटलं तुमच्या पाचपावलीची, काम काय माहीत नाही म्हटलं. तर म्हणे जा म्हणे. आम्ही थरथर कापत तेवढ्या रात्री भीती वाटत आम्ही आतमध्ये गेलो मी आणि माझा मुलगा. त्यानंतर आम्ही तिथं कंट्रोल रूमच्या समोर गेलो. तर म्हणे कोण आहे म्हणे तुम्ही. म्हणे म्हटलं मॅडम तुम्ही आताच तर फोन लावला, आताच तर तुम्ही फोन लावला ना. मी सविता जयकुमार. म्हटलं हा चालक मालकाचे प्रशांत जयकुमार चालक मालकाची पत्नी आहे का म्हणे. म्हटलं हा. चला म्हणे साहेबाकडे म्हणे तुम्ही म्हणे. तिनं मोबाईल सविता रामटेकेने तार चालू केला, कॅबिनचा दरवाजा लावला आणि म्हणायला लागली साहेब हे नाही का म्हणे चालक मालक म्हणे प्रशांत जयकुमार त्यांची पत्नी आहे म्हणे, आली आहे म्हणे, का करायचं आहे म्हणे हिचं म्हणे. तर मग बसून गेलो आम्ही भीत. माझा मुलगा बाहेरच होता. मग मला अंदर घेऊन गेली ते एकटीच. पण बोलायचंही नाही सुधरत होतं, हे नाही सुधरत होतं. म्हणे तुमच्या पतीला म्हणे सोडत आहो म्हणे, तुम्ही घेऊन जा म्हणे. म्हटलं ठीक आहे सर म्हटलं, पण तुम्हाला कागदावर सही करायला लागेल म्हणे. तो जब आप मेश्राम PI के केबिन में गए तब उस समय उनकी दशा क्या थी, कैसी कंडीशन थी, उन्होंने कपड़े वर्दी कैसी पहनी हुई थी. नाइट पैंट था, टी-शर्ट था और ऐसे ही खड़े थे, पैर लंबे करके ऐसे काउंटर पे और बैठे थे और बोल रहे थे कि इधर खड़ा करो, उधर खड़ा करो, मैडम को ऐसा करो. और वो मैडम को जाने के लिए बोल दी, फिर तुम जाओ बोले. फिर बोले कागज पे साइन करो. पहिले साईन माग रहे ते. बोले तुझ्या नवऱ्याला सोडून देतो म्हणे आता म्हणे, तो चांगला माणूस आहे म्हणे प्रशांत जयकुमार म्हणे, त्याचं काही घेणं देणं आहे नाही म्हणे या केसमध्ये म्हणे. तू जेवढं म्हटलं तेवढं करत का नाही आहे म्हणे. तू समोर जात आहे म्हणे, तुला फोन तू इथं तिथं लावून राहिली आहे, ते सगळं कळत आहे म्हणे. तू कुठपर्यंत पोहोचली आहे, कुठपर्यंत CP साहेबाला फोन लावले, सगळे मला फोन आले आहे म्हणे. तू पेपरमध्ये गेली, दैनिक भास्करमध्ये गेली, तिथूनही मला फोन आला आहे, पण तू जेवढं म्हटलं तेवढं कर. त्याचं म्हणणं हेच होतं का जे मागं दलाल फिरत आहे ते माझ्या घरापर्यंत दलाल. मी इकडे पोलीस स्टेशनमध्ये फिरत होती, माझ्या सासऱ्यांना तिकडे परेशान करत होते का तुमची सून पैसे आणायला गेली आहे का, देत आहे का पैसे, तुम्ही केव्हापर्यंत देत आहे, 1 घंटा बाकी आहे, अर्धा घंटा बाकी आहे, नाही तर मग साहेब रिपोर्ट लावून देईन. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही केला, बाकीचे आरोपी बनवून त्यांनी सेंट्रल जेल पास केला आहे दुसऱ्याच दिवशी, पण त्यांनी 3 दिवसापासून बसून ठेवलं आहे. त्यांचं का करायचं आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे का, तुम्ही नाही तेवढं म्हणलं तेवढं आहे का, नाही तर मग गुन्हा दाखल होईल. त्याचं म्हणणं तेच होतं. तर सर म्हटलं मी याच्यावर सही करत नाही. एक्झॅक्टली किती पैसे मागितले तुम्हाला. 70,000 रुपये. डायरेक्ट PI ने मागितले, कोणा थ्रू मागितले. दलाल थ्रू. काय नाव होतं. रुपेश लोखंडे. ते घरापर्यंतही आले, माझ्या सासऱ्यालाही मागितले. नंतर तिथेही त्यांचे ते पुलाच्या खाली त्यांचं झोपड्यासारखं काहीतरी आहे, त्यांना कार्ड दाखवला. तिथे हे केलं. तर ते पैसे द्या त्यांचं तेच होतं चालू. हमारे संवाददाता ने जब विनय भंग के बारे में सविता से सवाल किया तो वो बेहोश हो गई. अशोक मेश्रामनं आणि हिच्यावर अत्याचार केला. त्याला मी सोडणार नाही, त्याला कधी नाही सोडीन. त्याला हिला रात्री बोलवत होता
हा पैसे नाही दिले म्हणून तिला शिव्या दिल्या हा टेन्शन होऊन जाते तिच्यावर बेहोश हो जाते बाई त्या गोष्टी आठवतात तिला तर टेन्शन पोलीस स्टेशनच्या कॅबिन मधून बोलून तिला एकटा ठेवत होता ते पीआय महिला पोलिसांनी करून जात होती हा? ते का सांगणार आहे ते आपली बेइज्जती करणार आहे रोडवर बेइज्जती करणार आहे आपली रोडवर ह्या गोष्टी आठवते तिला तर टेन्शन होऊन जाते हो का लोकांच्या बायासारखं समजतं का माझ्या बायकोले हा तिच्या पल्लू घेतला तिनं मी सांगतो तिनं मला सगळं सांगितलं हा तिनं सांगितलं तिनं मला सगळं सांगितलं पोलीस स्टेशन सेंट्रल जेलमध्ये येत होती तिनं सगळी हकीकत मला सांगत होती ते हा म्हणे त्या पियानं मला रात्री म्हणे बोलवलं म्हणे काही वेळा म्हणे आणि माझा पदर असा हिसकला बी होता म्हणे त्यानं म्हणे म्हणत होता म्हणे बाई तू इकडे माया आहे मी त्या नवऱ्याला आत्ता काढतो सेंट्रल जेलमधून बी काढतो मी केस मागं घेतो जयकुमारवर जे अत्याचार झाले आहेत असं त्यानं म्हटलं मी एक महिला ह्या नात्याने मी हेच म्हणणार आहे की पोलीस प्रशासनाचा जोही कर्मचारी असेल ज्यानेही ह्या महिलेवर अत्याचार केला असेल किंवा अन्य प्रकारे जे तिच्यावरती अन्याय केले असतील ते अन्यायाविरुद्ध हिचा तो लढा आहे आणि तिला योग्य न्याय मिळाला पाहिजे असं मी पूर्ण ह्या महिलांच्या वतीने ह्या प्रशासनाला मी एवढंच म्हणणार आहे आणि तुरंत कारवाई त्या व्यक्तीवर जोही असेल तो मेश्राम म्हणून जोही पीआय असेल त्याने ज्याही प्रकारची हरकत केली असेल त्याला तुरंत तिथून निलंबित करण्यात यावे एवढंच मी प्रशासनाला बोलेल आणि ह्याची दखल वरती सगळे कलेक्टर असो किंवा कोणी असो त्यांनी ह्याची दखल घ्यायला पाहिजे हे मी सगळ्या महिलांच्या वतीने म्हणते की ह्याच्यानंतर कोणत्याही महिलेवर अशा प्रकारचा अन्याय व्हायला नको। ये थे संविधान चौक नागपुर से जयकुमार दंपति। मैं मुकुंद चौरसिया, XNN न्यूज़ के लिए। ये थी हमारे संवाददाता मुकुंद चौरसिया की खास रिपोर्ट। हमारे चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें, शेयर करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें।